नमस्कार मित्रांनो, संदेश डिजिटल सर्व्हिसेस या चॅनलवर आपले स्वागत आहे। मित्रांनो, हा माझी लाडकी बहीण योजनेचा ऑफलाईन फॉर्म आहे। मित्रांनो, सदरचा फॉर्म स्टेप बाय स्टेप न चुकता कसा भरायचा याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आणि त्यासोबतच हा भरलेला फॉर्म कुठे जमा करायचा ते सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला अजूनपर्यंत जर सबस्क्राइब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, चला हा फॉर्म कसा भरायचा ते बघू। तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला इथे महिलेचे संपूर्ण नाव टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, महिलेचे लग्नापूर्वीचे नाव टाकायचे आहे आणि मित्रांनो, महिलेचे लग्नानंतरचे नाव जे बदलले असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर जन्मदिनांक टाकत असताना अगोदर दिनांक, महिना, वर्ष टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, तर इथे संपूर्ण पत्ता टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर जन्माचे ठिकाण, तर जन्माचे ठिकाण तुम्हाला अगोदर जिल्हा, गाव, शहर, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका आणि पिन कोड तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर मोबाईल क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर आधार क्रमांक इथे तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेतला आहे का? घेतला असेल तर मित्रांनो, इथे होय करायचे, होयवर टिक करायचे, नसेल घेतला तर नाहीवर टिक करायचे, अशी राईटची खून करायची। त्यानंतर मित्रांनो, इथे तुम्ही किती लाभ घेतलेला आहे, लाभ जर घेतला असेल तर तुम्हाला इथे त्याची रक्कम टाकायची आहे आणि जर लाभ घेतलेला नसेल तर इथे नाही करायचे आहे, नाहीवर अशी राईटची टिक करायची आहे। त्यानंतर मित्रांनो, वैवाहिक स्थिती, तर विवाहित, घटस्फोटित, विधवा, परित्यक्त्या आणि निराधार असे इथे 5 प्रकार आहेत। तर महिला ज्या प्रकारात येत असेल त्यावर इथे राईटची टिक करायची आहे त्या नावावर आणि इथे वरती लिहून सुद्धा घ्यायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, अर्जदाराचे बँक खाते असलेला बँकेचा तपशील, तर अगोदर बँकेचे नाव टाकायचे आहे, त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव टाकायचे आहे आणि बँक खाते क्रमांक हा अचूक भरून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, IFSC कोड सुद्धा हा अचूक भरून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, 10 नंबरचा जो कॉलम आहे तो खूप महत्त्वाचा आहे। आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का? तर मित्रांनो, तुमचा आधार क्रमांक हा बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे। तर तुम्हाला इथे वहीवर टिक करायचे आणि तुम्हाला चेक सुद्धा करावं लागेल की आपला बँक अकाउंट नंबर आधारशी संलग्न आहे की नाही ते। त्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला नारी शक्ती प्रकार, तर इथे 7 प्रकार आहेत नारी शक्तीचे। अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी आणि सेतू सुविधा केंद्र आणि सामान्य महिला। तर तुम्ही ज्या नारी शक्ती प्रकारात येत असाल त्यावर तुम्हाला इथे बरोबरची अशी खून करून घ्यायची आहे। त्यानंतर मित्रांनो, 12 नंबरचा रकाना, खालील सर्व कागदपत्राच्या प्रती अपलोड सादर करण्यात यावी। तर मित्रांनो, तुम्हाला आधार कार्ड हे कंपल्सरी आहे। त्यानंतर अधिवास, जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक, अर्जदाराचा फोटो इत्यादी तुम्हाला कागदपत्र हे अपलोड करावे लागणार आहेत। तर मित्रांनो, सदरचा फॉर्म हा संपूर्ण भरल्यानंतर अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा। तर हा मित्रांनो, तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला अंगणवाडी केंद्रात जमा करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, अर्जदाराचे हमीपत्र, तर इथे तुम्हाला हमीपत्र द्यायचे आहे। तुम्हाला ह्या ज्या घोषणा आहेत ह्या वाचायच्या आहेत आणि ह्या बॉक्सवर तुम्हाला अशी बरोबरची टिक करायची या पद्धतीने। त्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक, आधार प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक, बायोमेट्रिक किंवा वन टाइम OTP प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल। मी हे देखील सहमती देतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात। केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागांशी माझे आधार, KYC
वर्णन पुरवण्यास सहमती देत आहेत. नंतर मित्रांनो इथे अर्जदाराची सही आणि मित्रांनो या ठिकाणी एक नोट दिलेली आहे. नोट क्रमांक 1, उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्यासाठी आहे. नंबर 2, अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल, तसेच SMS व्हॉट्सअपद्वारे सुद्धा कळवण्यात येईल. आणि खाली मित्रांनो अर्जाची पावती आहे, तर इथे अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती फाडून देण्यात यावी कार्यालयीन कामकाजाकरिता. तर मित्रांनो ही अर्जाची पावती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाची. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला ऑनलाईन ऑफलाईन अर्ज यशस्वीपणे दाखल करण्यात आला आहे. सदर अर्जाचा नोंदणी क्रमांक, तर नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकण्यात येणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑफलाईन फॉर्म होता. ऑनलाईन फॉर्म अजून चालू झालेले नाहीत. मित्रांनो ज्यावेळेस ऑनलाईन फॉर्म चालू होतील त्यावेळेस आपल्या चॅनलवर व्हिडिओ येईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.